कांदा प्रश्नामुळे नाशिक, पुणे, नगर आणि सोलापुरात लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। चिंचवड मतदारसंघात भाजपकडे जगताप कुटुंबियांव्यतिरिक्त इतरही पर्याय, भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांची प्रतिक्रिया। नंदुरबारमधल्या नवापुरात आदिवासींच्या जमिनीवर खासगी कंपनीचा परस्पर सर्वे, सत्यशोधक शेतकरी सभेचा आंदोलनाचा इशारा। उल्हासनगरमध्ये इमारतीवरच्या क्रेनला आग, तर निर्माणाधीन औरस इमारतीवर लागली होती आग, क्रेनमध्ये अडकलेला कामगार सुखरूप बाहेर। मुंबई, पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, सलग 5 दिवस पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता। सिंधुदुर्गातील प्रसिद्ध धावणकोंड धबधबा प्रवाहित, पाण्याचा प्रवाह वाढताच पर्यटकांची रेलचेलही वाढली। नागपुरातील धामणा परिसरामध्ये जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची पळापळ। अमरावती जिल्ह्यातही अखेर मान्सून दाखल, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण, पेरणीच्या कामांचीही लगबग सुरू। नंदुरबार शहरात जोरदार पावसाची हजेरी, पावसानंतर शेतीच्या कामांना वेग, शहादा आणि धडगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग। भंडारा जिल्ह्यात दिवसा ढवळ्या वाघानं केली म्हशीची शिकार, परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे नागरिक भयभीत। पुण्यातल्या हिंजवडीतल्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी आयटी अभियंत्याची अनोखी शक्कल, कामाला लवकर पोहोचण्यासाठी सायकलनं प्रवास। भारताच्या आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखचं यश, जागतिक ज्युनियर चेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक। 2020 वर्ल्ड कप मधून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात, अमेरिकेचं सुपर 8चं स्वप्न अखेर साकार, तर अमेरिका आयर्लंड सामना रद्द होताच पाकिस्तान बाहेर।